रेकॉर्डिंग सेट करत होतो, बाकी काय. हो अनिल दिसत नाही खरं. अनिलला सांगतो ना, करतोय ना फोन. तू करशील का फोन प्लीज अनिलला? अनिलला करू का? हा, कर ना, please. डोंट वरी. ठीक आहे. आज ऍक्च्युली शशिकांतच्या सेशन मी लॉग इन केलाय. शशिकांत नाही आज नेमका. कुठे गेलाय? हा आले, अनिल सर आले. आले का? हा आले. मी केलंय जॉईन त्यांना. हा सर गुड मॉर्निंग. 2-4 मिनिटं थांबूया आणि मग I was trying to contact you. येस. शशिकांत कुठे गेला रे योगेश? हा शशिकांत कुठे गेला? काहीतरी महत्वाचं काम मला वाटतं एकदम ऐन वेळेला. तर मग त्यांनी मला फोन केला, मग मी सेशन सुरू केला. चेअरमन साहेब आपले ओल्ड बॉयज असोसिएशनचे चेअरमन पण आहेत. हो आहेत ना. ऑनगोईंग याच्यासाठी काय कसं करणार आहे वगैरे, लेट अस ऑल्सो गिव्ह अ लिटल ओव्हरव्ह्यू ऑन दॅट. How to prepare papers and all. म्हणजे Rent agreement. Escape. अनिलांना व्हिडिओ ऑन कर तुझा. अनिलचा व्हिडिओ ऑन कर. त्यांनीच करायला पाहिजे ना, मला इथं नाही करता येणार. त्यालाच सांगतोय मी. आय कॅन आस्क यू टू स्टार्ट व्हिडिओ. अण्णालाच सांगतो रे, तुला नाही सांगत बाळा. नाही मी ऑलरेडी सांगितलं इकडनं, डबल झालं सांग. अच्छा ओके. शशी पण दिसतोय मला. नाही मीच त्याचं लॉग इन केलंय सेशन दुसऱ्या कॉम्प्युटरवरनं. ओके. हा म्हणून ते मग ते रेकॉर्डिंग पाहिजे तो म्हणून जरा ते 2 सेशन एकदम आला व्हिडिओ. नंदू कुठे गेलाय? नमस्कार. विश्वनाथ, बाकीच्यांनी प्लीज म्यूट करा. मशी कुठे? येस. हॅलो अदर्स प्लीज म्यूट. आणि तुमची तब्येत बरी आहे? तुमची तब्येत बरी आहे का? काय प्रॉब्लेम आहे का? नाही ना. येतो मी. नाही चहा झालाय, आत्ताच झालाय चहा. मी एकटं चालू. नाही मी इकडे दुसरीकडे गेलतो, इकडं आलो. चला आता आपण सेशन सुरू करणार आहोत. बाकीच्यांनी प्लीज म्यूट राहा. हॅलो. ठीक आहे. विश्वनाथ येस. येस. तू करतोय का इंट्रोड्यूस अनिल पारखेंना? म्हणजे मग पुढे आपण सेशन सुरू करू. कारण मला ऍडमिन नसल्यामुळे मला लोकांना ऍडमिट करावं लागतं ना इथे. काय प्रॉब्लेम नाही. प्लीज इंट्रोड्यूस अँड यू कॅन स्टार्ट द सेशन. इट्स ऑलरेडी 5:35. येस. करू सुरू. प्लीज सुरू करा. इंट्रोड्यूस. गुड इव्हनिंग. अनिल पांडुरंग पारखे, 1982 pass out, Ajinkyan. He is from Hatid, Taluka Sangola, District Solapur. He joined the department as sub-registrar, Cooperative Department of Government of Maharashtra, sub-registrar, and has been he has progressed up to the post of collector of stamps at Nashik. Today he is collector of stamps at Nashik. अनिल पांडुरंग पारखे अतिशय कष्टाने त्यांनी ह्या पदावर स्वतःला महाराष्ट्र शासनामध्ये ते सर्व्हिस देत आहेत. अतिशय कष्टाने ह्या पदावर आलेले आहेत ते, आणि सर्वांना ते वेळोवेळी सर्व प्रकारची मदत करायला आलेले आहेत. पूर्वी ते बांद्रा ईस्टला असताना आम्ही त्यांच्याकडे जायचो. त्यांचा फ्लॅट होता तिथे, त्यांच्या मित्राचा फ्लॅट होता तिथं ते राहत होते. तिथं मी कायम त्यांच्याकडे आम्ही असायचो. आणि अतिशय कोऑपरेटिव्ह, म्हणजे डिपार्टमेंटचा माणूस आहे आणि कोऑपरेटिव्ह आहे. ही थोडक्यात त्यांची ओळख आहे.
Thank you very much. एक अनिल पारखे सर सुरू करायच्या अगोदर मला एक रिक्वेस्ट आहे. आज अनफॉर्च्युनेटली आपले अजिंक्य प्रदीप यादव 74 बॅच यांचं निधन झालंय, तर आपण एक 20 सेकंद त्यांच्यासाठी फक्त शांत राहूया आणि मग 20 सेकंदानंतर आपण सेशन सुरू करूया. सगळेजण अग्री होत आहेत, आपण एक 20 सेकंद सगळेजण शांत थांबूया प्लीज. प्रदीप यादव 74 बॅचचे, अनफॉर्च्युनेटली ही डाईड टुडे इन द मॉर्निंग. आपण त्याच्यासाठी एक श्रद्धांजली वाहूया 20 सेकंदासाठी प्लीज. फिर 1 आ गया, फिर इधर से 2 आ गया, 3 for the म्यूट रहा 12. प्लीज. You missed out. Good evening, all. Yes, you can start. Please start. Hello. हा सुरू करा. Hello. हा अनिल पारखे सर सुरू करा. हा सुरू हा, करा. मी येतोय बोलतोय. आवाज येतोय. येतोय ना? हा Hello. Good Oh. evening, all. Me, I'm Anil Parkhe, 1982 pass out jumbo batch, working as a collector of stamps in stamp and registration department. I think I'm the only person who has joined this department. Suresh Jadhav sir and Sanjay Kolte, they were on deputation to my department. But principal department ला आपल्या स्कूल मधून मी एकटाच आहे. आज जो विषय आपला आहे तो स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट. तर हॅलो तुमचा आवाज येतो. यू कॅन गो हेड. डोंट नॉट टू वरी. ओके. हे जे डिपार्टमेंट आहे स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट, हे यू नो ऑल रोटी कपडा और मकान. रोटी कपडा आणि मकान आय डील विथ द मकान. तर हे आयुष्यात माणसाला प्रत्येकाची अशी एक इच्छा असते की आपलं एक स्वतःचं शेल्टर असावं, स्वतःच एक शेल्टर असावं. आणि वन्स इन कधीतरी आयुष्यात त्या डिपार्टमेंटला आपला भेट देण्याचा योग येतो. तर हे जे डिपार्टमेंट आहे हॅलो वी आर एबल टू हिअर. हॅलो अनिल आम्हाला ऐकू येते व्यवस्थित. ओके. तर मी हे सांगेन की हे जे विभाग आहे हे मेनली जो डील होतो हा रजिस्ट्रेशन ऑफ द डॉक्युमेंट, स्टॅम्प ड्युटी अँड मॅरेज. रजिस्ट्रेशन ऑफ द डॉक्युमेंट जो आहे विल स्टार्ट विथ द रजिस्ट्रेशन, then we'll come to the stamp duty, stamp act, then we'll come for the marriage, valuation and your questions and answers. So how this department started, मी तुम्हाला थोडक्यात असं सांगतो की ज्यावेळेस एक ब्रीफ मध्ये सगळं डिपार्टमेंट सांगतो की ज्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनी पीपल दे केम हिअर फॉर देअर ट्रेड, त्यांनी त्या विभागात त्यांचा जो व्यवहार आहे तो सगळे हे करण्याकरता म्हणजे व्यवस्थित ठेवण्याकरता ईस्ट इंडिया कंपनीमध्ये त्यांनी तो लागू केला. त्यांच्या जे व्यवहार होत होते ते व्यवहार कुठेतरी रायटिंग ह्याच्यात असावे म्हणून तो केला. त्याच्यानंतर ब्रिटिशर्स आले त्यावेळेस न्यायाधीशांच्याकडे हे काम होतं आणि 1908 मध्ये हे डिपार्टमेंटचं अस्तित्व म्हणजे सुरू झालं. हे डिपार्टमेंट सुरू झालं आणि इट वॉज implemented from 1st January 1909. Actually, why it is needed, why this department has been formed, काय उपयोग आहे, कशासाठी हे केलं असेल, तर our main aim, main motto is to register the document and to preserve. Registration and preservation of the documents. प्रत्येक गोष्ट जरी तुमच्याकडे हरवलेली असेल तर प्रिझर्वेशन ऑफ द डॉक्युमेंट हे आमचं फार मोठं इम्पॉर्टंट एम आहे.
as good as registration आहे. आणि स्टॅम्प ड्युटी अँड अदर थिंग्स दे आर द 2 रहेगा, डिफरंट थिंग. 1 आ गया, 4 5 जा 20 है ना, 1 रहेगा, Hello? 2 आ गया, 4 3 जा 12. सब्जेक्ट ऑफ रजिस्ट्रेशन योगेश बाकीच्यांना सगळ्यांना अनम्यूट कर. योगेश मध्ये आवाज येतोय, सगळ्यांना अनम्यूट कर. पारखे सर तुम्हाला अनम्यूट करा सर. हा पारखे तुम्ही अनम्यूट करा. या we assure your title, हम्म. we conserve your evidence, we preserve your record, we publish your document, and we prevent fraud. These are the objects of registration. तर आता हे रोजच्या ह्या व्यवहारात होत असताना हे रजिस्ट्रेशन का करणं गरजेचं आहे, कशासाठी गरजेचं आहे, तर दस्तावेज तुमचं जे आम्ही प्रिझर्वेशन ऑफ रेकॉर्ड करतोय हे तुमचा आम्ही कायदेशीर दृष्ट्या जो हक्क आहे तो प्रिझर्व करतो. जर सगळे साधारणपणे रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये 83 सेक्शन्स आहेत. त्यापैकी फार महत्वाचे असे 4-5 सेक्शन आहेत. 17, 18, 71, 72, 82, 83 सेक्शन. काही डॉक्युमेंट हे कंपल्सरी आहेत, काही डॉक्युमेंट हे ऑप्शनल आहेत. सेक्शन 17 जो आहे हा कंपल्सरी डॉक्युमेंटचा आहे. त्यात आपले कुठले व्यवहार होतात तर खरेदी, सेल डीड, गिफ्ट डीड, लीज डीड, ट्रान्सफर, पार्टिशन, हे जे सेक्शन ज्याच्यात आपला व्यवहार होतो, डिपॉझिट ऑफ टायटल डीड्स आणि पॉवर ऑफ अटर्नी विथ कन्सिडरेशन. These documents they are very much essential to register. जर ते डॉक्युमेंट रजिस्टर केले नाही तर तो पुरावा म्हणून ग्राह्य धरणार नाही. आणि 18 मध्ये जे आहे हे तुम्हाला ऑप्शनल डॉक्युमेंट्स आहेत, जे की तुमचं मृत्यूपत्र आहे, दत्तकपत्र आहे आणि पॉवर ऑफ अटर्नी ऑफ नॉन सेल प्रॉपर्टीज. तर दस्तावेजाची ज्यावेळेस नोंदणी करायची असते, ज्यावेळेस दस्तावेजाची नोंदणी करायची असते त्यावेळेस आपण काय काय करणं गरजेचं आहे, काय तुम्हाला हे करायचं आहे, तर तुम्ही जे पक्षकाराने करायचं आहे हे दस्तावेज तयार करायचा आहे. त्याच्यासोबत तुमचं आयडेंटिफिकेशन, प्रॉपर्टी कार्ड, हे जे कागदपत्र, आवश्यक कागदपत्र आहेत हे संकलित करून द्यायचं आहे. सब रजिस्टर कडून मूल्यांकन तपासून घ्यायचं आहे. रिक्वायर्ड स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी भरायची आहे. साक्षीदारांच्या सह्या घ्यायच्या आहेत. दस्त निष्पादन करायचे आहेत. निष्पादन मीन्स एक्झिक्युशन करायचं आहे. आणि दस्ताची ऑनलाईन पीडीई करायची आहे, ईएसटी पेन करायची आहे. आणि दस्त आपण एक्झिक्यूट केल्यानंतर 4 महिन्याच्या आत तो नोंदणीसाठी दुय्यम निबंधकाकडे सादर करायचा आहे. तर दुय्यम निबंधक काय करेल तर तो त्याच्याकडे दस्त आल्यानंतर तो वेदर इट इज इन हिज ज्युडिक्शन, वेदर इट इज प्रॉपरली स्टॅम्प, वेदर इट हॅज एनी बॅन ऑफ द एनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, ह्या सगळ्या गोष्टी तो तपासून बघेल आणि तरच तो दस्तऐवजाची नोंदणी करेल. मला आता तुम्हाला कॅन सब रजिस्टर, जर तुम्ही दस्त तुमचा हे असेल तर सब रजिस्टर डॉक्युमेंट रिफ्यूज करू शकेल का, तर हो, तो करू शकतो. जर तुम्ही प्रॉपरली त्याच्या ज्युरिडिक्शन मधला तो दस्त नसेल तर एखाद्या सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या कायद्यानं जर बंदी असेल, यानी की तुकडाजोड तुकडा बंदी असेल
फॉरेस्टची लँड असेल, गव्हर्नमेंटनं कशा अक्वायर्ड केलेली लँड असेल, अशा दस्तऐवज जर अशा प्रॉपर्टीचे जर तुम्ही दस्तऐवज घेऊन सब रजिस्टरकडे गेला तर तो दस्त तुम्हाला रिफ्यूज करेल. ही हॅज पॉवर. सपोज सेक्शन 82 एक असा आहे आणि मग तो तुम्हाला ज्यावेळेस तो रिफ्यूज करेल तो रितसर तुम्हाला डॉक्युमेंट रिफ्यूज बाय बिकॉज ऑफ दिस थिंग असं तो काही त्याचे कारण नमूद करेल आणि तो तुम्हाला रिफ्युजर म्हणून शेरा मारून दस्त हात तुमच्या ताब्यात देईल आणि त्याला अपील आणि ऑल दॅट प्रोसिजर इज देअर. दुसरी गोष्ट, समजा मी अनिल पारखे आहे आणि अनिल पारखे म्हणून जर विश्वनाथ तांबे हजर झाले असा दस्तऐवजाच्या वेळेस जर तुम्ही दस्तामध्ये एखादी खोटी माहिती कथन केली असेल, खोटा माणूस उभा केला असेल, चुकीची माहिती भरली असेल किंवा चुकीचं कथन केलं असेल, अशा वेळेस लिहून देणार यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि ते अधिकार सब रजिस्टरला आहेत आणि तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. हे थोडक्यात रजिस्ट्रेशन का कंपल्सरी आहे, का आवश्यक आहे. तर जर तुम्ही स्टॅम्प रजिस्ट्रेशन केलं नाही, स्टॅम्प ड्युटी भरली परंतु डॉक्युमेंट रजिस्टर केला नाही तर तो कोणत्याही कोर्टात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही. इट विल बी एव्हिडन्स. तो तपासाचा जर पोलीस तपासात जर एखादी गोष्ट निष्पन्न झाली आणि पोलीस तपासात जर तसं काय ठरवलं आणि तो पेपर सापडला तर तपासातला एक भाग म्हणून तो दस्त ग्राह्य धरला जाईल, परंतु तो कोर्टात एव्हिडन्स म्हणून तो प्रूव्ह होणार नाही. तुमचा मालकी हक्क निष्पादित होणार नाही, तुमचा मालकी हक्क तयार होणार नाही. मालकी हक्क तयार होण्यासाठी तुम्हाला तो डॉक्युमेंट रजिस्टर करणं कंपल्सरी आहे. दुसरा जो सेक्शन आहे तो आहे की रजिस्ट्रेशन ऍक्ट, स्टॅम्प ऍक्ट. वाय स्टॅम्प ऍक्ट? तर हे जे स्टॅम्प ऍक्ट, स्टॅम्प ड्युटी इज द गव्हर्नमेंट चार्ज. इट्स अ गव्हर्नमेंट ड्युटी अँड रजिस्ट्रेशन फी is a charge of the department. This is the difference. Registration fee, it's a charge of the department and stamp duty is a tax of the government. Unless and until जर तो योग्य मुद्रांकित आणि योग्य दराने जर मुद्रांक शुल्क भरला नाही तर काय होऊ शकतं, तर तो न्यायालयात पुरावा मूल्य होणार नाही because of deficit of stamp duty. जर तो सापडला तर त्याच्यावर 2% स्टॅम्प ड्युटी, जे 2% दरानं तुम्हाला मॅक्झिमम 4 times पेनल्टी आहे. आणि ऍज पर सेक्शन 46 महसूल थकबाकी, रेव्हेन्यू महसूल थकबाकी म्हणून ती वसूल करण्याच्या सक्तीच्या वसुलीचे ते अधिकार आहेत. कोणत्या दस्ताना ही मुद्रांक शुल्क लागू आहे, तर हे सेक्शन 18 मध्ये कंपल्सरी डॉक्युमेंट जिथे आहेत त्या सगळ्यांना आर्टिकल मध्ये नमूद केल्याप्रमाणे सगळ्या स्टॅम्प ड्युटी, काही जरा फिक्स आहे जसं की मॉर्गेज डीड आहे, मॅक्झिमम 10 लाख आहे, पॉवर ऑफ अटर्नी आहे 500 रुपये. इतर जे आहेत त्यांना त्या स्लॅब प्रमाणे स्टॅम्प ड्युटी आकारली जाते, which is mentioned in article and there are 63 articles. दुसरा एक माझा मुद्दा आपल्याला राहून गेला की समजा आपण पुण्यातला दस्त करायचा आहे आणि सदरचा दस्तऐवज आपण आउट ऑफ स्टेट किंवा आउट ऑफ कंट्री हा निष्पादित केलेला आहे, एक्झिक्यूट केलेला आहे. समजा आपण 2019 मध्ये एखादा दस्त बँगलोर मध्ये लिहून ठेवलेला आहे आणि ती प्रॉपर्टी पुण्यातली आहे आणि पुण्यात जर आपल्याला ते रजिस्टर करायचं असेल तर मग तो दस्तऐवज आपण रजिस्टर करू शकतो का, तर असा दस्त आपण रजिस्टर करू शकतो ज्या वेळेस आपल्या स्टेट, आउट ऑफ स्टेट म्हणजे आपल्या राज्याच्या बाहेर किंवा बाहेरच्या देशात एखादा दस्तऐवज निष्पादित केलेला असतो, तो ज्या वेळेस आपल्या राज्यामध्ये येतो
तो प्रथम आल्यापासून 3 महिन्याच्या आत जर आपण सहजिल्हा जॉईंट डिस्ट्रिक्ट रजिस्टर अँड कलेक्टर ऑफ स्टॅम्प्स यांच्याकडे योग्यरित्या तो जर सादर केला तर त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी आकारून तो दस्त आपण नोंदणी करू शकतो. हा फार मोठा महत्वाची गोष्ट आहे. स्टॅम्प ड्युटी जी आहे मी सांगू शकतो, हा जो रजिस्ट्रेशन ऍक्ट आहे हा ज्यावेळेस सुरू झाला त्यावेळेस जम्मू आणि काश्मीरला लागू नव्हता, एक्सेप्ट JNK होतं. पण 5 ऑगस्ट 2019ला ज्यावेळेस 370 कलम रद्द झालं त्याच्यानंतर इट हॅज बीन ऍप्लिकेबल टू JK ऑल्सो. इट्स अ सेंट्रल गव्हर्नमेंट ऍक्ट. रजिस्ट्रेशन ऍक्ट हा आपल्या महाराष्ट्र शासनाचा ऍक्ट नाहीये, हा सेंट्रल आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा ऍक्ट आहे. आणि स्टॅम्प ड्युटी जे आहे स्टॅम्प ऍक्ट आहे हा महाराष्ट्र शासनाचा आहे. दिस इज द डिफरन्स. ऑल ओव्हर इंडिया रजिस्ट्रेशन ऍक्ट इज वन अँड द सेम. ऑल ओव्हर इंडिया रजिस्ट्रेशन ऍक्ट इज वन अँड द सेम. मला वाटतं आपण बरेच जण आपण रजिस्ट्रेशन ऑफिस मध्ये गेलेलो आहे. रजिस्ट्रेशन ऑफिस मध्ये गेल्यानंतर रजिस्ट्रेशनची प्रोसिजर आपल्याला बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. पण गडबडीत आपल्याकडे नुसते करा सह्या असं केलं जातं. तर ऍक्च्युली ती तशी प्रोसिजर नाही आहे. ऍक्च्युली काय आहे, ज्यावेळेस तुमचा दस्त रजिस्ट्रेशन ऑफिसरच्या समोर रजिस्ट्रेशन ऑफिस मध्ये गेल्यानंतर त्याची पहिल्यांदा टोकन रजिस्टरला एंट्री होते. आता महत्वाचा मुद्दा सांगतो, त्यावेळेस ऍक्च्युली तुमची एक सही घेतली जाते की यू हॅव सबमिटेड द डॉक्युमेंट फॉर रजिस्ट्रेशन फॉर प्रेझेंटेशन ऑफ द डॉक्युमेंट इन माय ऑफिस. त्याच्यानंतर तो दस्त तुमचा दस्त नोंदणी अधिकाऱ्याने सब रजिस्टरने स्क्रुटिनाइज करायचा आहे. तो तर काय स्क्रुटिनी करायची आहे त्यांनी, तर तो दस्त त्याच्या ज्युरिडिक्शन मधला आहे का, योग्य मुद्रांकित आहे का, वेळेत तुम्ही सादर केलेला आहे का. वेळेत इन द सेन्स नॉट 10 ते 6. समजा तुम्ही एखादा स्टॅम्प पेपर विकत घेतलेला आहे 1 जानेवारीला. दॅट स्टॅम्प पेपर हॅज टू बी युज्ड विथिन 6 months. हॅज टू बी युज्ड मीन्स व्हॉट, यू हॅव टू एक्झिक्यूट इट. त्याचा वापर आमच्या दृष्टीने वापर म्हणजे यू हॅव टू एक्झिक्यूट. एक्झिक्युशन म्हणजे काय, तर आपण असं लिहितो, आज मुक्कामी पुणे येथे दिनांक आज 13 सप्टेंबर 2020 रोजी पुणे येथे दस्तऐवज असं लिहितो तारीख आणि शेवटच्या पानावर सही करतो आपण. तर दॅट इज कॉल्ड डेट ऑफ एक्झिक्युशन. आणि एक्झिक्युशन, you have executed means you have seen, you have written, you have seen the document on this date. ही प्रक्रिया तुम्हाला कधी करायची आहे, तर स्टॅम्प घेतल्यापासून 6 महिन्याच्या आत करायची. म्हणजे 1 जानेवारी 2020 ला जर तुम्ही स्टॅम्प घेतला असेल तर तो जून 29 पर्यंत तुम्हाला एक्झिक्यूट करायचं आहे. आणि फ्रॉम द डेट ऑफ एक्झिक्युशन पुढे 4 महिन्यात म्हणजे ऑक्टोबर पर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशनला यायचे. टिल दॅट इट इज व्हॅलिड. म्हणजे स्टॅम्प घेतल्यापासून 10 महिन्यात तुमच्याकडे पिरियड आहे आणि त्या वेळेत तुम्ही ते सादर केलेलं आहे का. दिस इज कॉल्ड टाइम अँड प्लेस. टाइम हे सब रजिस्टरने बघणं गरजेचं आहे. तिथे काही खाडाखोड तुम्ही केलेली आहे का, काही ब्लँक्स ठेवलेले आहेत का, दस्तामध्ये खाडाखोड केली आहे का, ब्लँक्स ठेवलेले आहेत का, ह्याची जबाबदारी तपासण्याची त्या नोंदणी अधिकाऱ्याची आहे. वेळेत सादर केलेला आहे का, योग्य ज्युडिक्शन मध्ये केलेला आहे का. 2002 पूर्वी 4 ज्या मेट्रोपॉलिटन सिटीज होत्या
की चेन्नई, मुंबई, दिल्ली आणि कलकत्ता इथे भारतातला कोणताही डॉक्युमेंट रजिस्टर केला जायचा. म्हणजे आपल्या सांगलीचा जिल्हा साताऱ्यातला डॉक्युमेंट असेल, आपण मुंबईला करू शकत होतो, दिल्लीला करू शकत होतो, चेन्नईत करू शकत होतो, किंवा आउट ऑफ स्टेटचे कोणत्याही इंडिया मधला कुठलाही डॉक्युमेंट आपल्या मुंबईमध्ये रजिस्टर होत होता अप टू 2002 पर्यंत. त्याच्यानंतर आपण काय केलं, ते बंद केलं आणि ज्युरिडिक्शन फिक्स केले. ज्युरिडिक्शन फिक्स म्हणजे सपोज सातारा जिल्ह्यातला फलटण तालुका, तर फलटण तालुक्यातली जर प्रॉपर्टी असेल तर फलटण मध्येच होईल, किंवा पंढरपूर तालुक्यातली प्रॉपर्टी असेल तर पंढरपूर मध्ये होईल. आणि त्याच्यात 2009 पासून काय केलं की कंकरंट ज्युरिडिक्शन केलं. म्हणजे प्रत्येक रजिस्टरला, नोंदणी अधिकाऱ्याला त्याचं ज्युरिडिक्शन फिक्स करून दिलं होतं. परंतु 2009 पासून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर ह्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये कंकरंट ज्युरिडिक्शन केलं. आज आपल्या पुण्यात 27 सब रजिस्टर्स आहेत. यू कॅन रजिस्टर युअर डॉक्युमेंट एनिवेअर इन दिस 27 ऑफिसेस. किंवा मुंबईला तुमच्या 5 ऑफिसेस आहेत, मुंबई साऊथ मुंबईला, तिथे करू शकता. म्हणजे कंकरंट ज्युरिडिक्शन हे 2009 पासून आलं. पण तेच आपल्याला सांगलीत म्हणलं तर सांगली, मिरज, कुपवाड करता येतं. सोलापूरला उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर हे वेगळे तालुके आहेत, त्याच्यामुळे तिथे होणार नाही. अशा पद्धतीनं आता ह्या नवीन ह्यात डेव्हलपमेंट झालेल्या आहेत. ते त्यानं बघायचं आहे की त्याच्या ज्युरिडिक्शन मधला तो दस्तऐवज आहे का, ती प्रॉपर्टी आहे का. समजा माझी प्रॉपर्टी पुण्यातली आहे आणि माझी प्रॉपर्टी साताऱ्यातली आहे, तर तो दस्त कुठे रजिस्टर केला जाईल, तर तो दस्त साताऱ्यात किंवा पुण्यात रजिस्टर केला जाईल. परंतु ज्या सब रजिस्टरच्या ज्युरिडिक्शन मध्ये समजा पुण्यात करताय, साताऱ्यामधली प्रॉपर्टी आहे, साताऱ्याच्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन जर आणलं असेल आणि ते व्यवस्थित असेल तर इथे करून त्याचा मेमो तयार केला जातो आणि तो मेमो सातारच्या सब रजिस्टरकडे पाठवून तिथं देखील त्याची फक्त मेमो तर्फे नोंद घेतली जाते. हा एक फार महत्वाचा आहे मुद्दा. किंवा प्रॉपरली तो स्टॅम्प केलेला आहे का. जर तो प्रॉपरली स्टॅम्प केला नसेल तर तो तुम्हाला सांगेल की स्टॅम्प ड्युटी भरा तुम्ही. नसेल भरले तर तो, समजा की मी म्हटलं की माझी प्रॉपर स्टॅम्प ड्युटी भरलेली, मला 1000 रुपयाची स्टॅम्प ड्युटी भरायची आणि मी 700 रुपये भरलं, वेदर it is compulsory for the sub register to register whether he can refuse the document. No, he has to register. त्याला तो डॉक्युमेंट रजिस्टर करावा लागेल. पण काय करावं लागेल, तो डॉक्युमेंट रजिस्टर केल्यानंतर बिफोर रजिस्ट्रेशन त्याचा 5वा शिक्का रजिस्ट्रेशन कंप्लीट सर्टिफिकेट मारायच्या अगोदर, नोंदणी पूर्ण करायच्या अगोदर तो दस्त तो कलेक्टर ऑफ स्टॅम्प्स कडे वर्ग करेल की ही हॅज नॉट पेड द स्टॅम्प ड्युटी, दिस मच अमाउंट इज डिफिशियंट. देन आफ्टर कलेक्टर ऑफ स्टॅम्प्स विल रेग्युलराइज दॅट डॉक्युमेंट विथ पेनल्टी. पण तुमचं रजिस्ट्रेशनचं काम, रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प, these are totally 2 different things. He can't stop your registration. He will take that stamp duty, that is also his duty, but you will be penalized for that. समजा खूप वेळ आहे, आता एकदम इमर्जन्सी आहे, गर्दी आहे, तुम्हाला परत वेळच नाही, तुम्ही करूच शकत नाही, अशा इमर्जन्सीच्या वेळेस तुम्ही त्याला हे सांगू शकता की सर यू रजिस्टर युअर डॉक्युमेंट and send it to collector of stamps. There is the provision. त्याच्यानंतर तो दस्त काय करेल, रजिस्ट्रेशनला बोलवल्यानंतर
ओके स्क्रुटिनी झाली, पूर्ण झाली, तो तुम्हाला बोलवेल, फोटो काढेल, तुमच्या कबुली जबाब घेईल. ऍक्च्युली कबूल जबाब म्हणजे काय? तुम्ही अनिल पारखे आहात का? तुम्ही ही प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे का? तुमचं ट्रान्झॅक्शन असं झालेलं आहे का? ह्या गोष्टी ते करायचे असतात, परंतु वेळेअभावी आता हल्ली हे कोणी करत नाही. दीज आर द ऍक्च्युली थिंग्स ही हॅज टू डू. त्याच्यानंतर तुम्हाला ओळखणाऱ्या 2 व्यक्ती असतात की ते प्रॉपरली सांगतात, हो हे अनिल पारखे आहेत, अनिल पारखेला मी ओळखतो. पण आता ही सगळी झाली जुनी प्रोसिजर. या सगळ्या जुन्या प्रोसिजर मध्ये फ्रॉड होत खूप व्हायचे. पूर्वी गावातले पाटील, सरपंच, ठराविक लोक सांगायचे, हो कर, हे ओळखीचं आहे, आणि त्यात व्हायचं. आता आपण त्याच्यानंतर खूप चेंजेस केले. बेसिकली साधारणपणे 2 कोटी लोक, 2 crore people visit our department. सब रजिस्टर ऑफिस मध्ये साधारणतः 2 कोटी लोक ऍव्हरेजली व्हिजिट करतात आणि 22 ते 23 लाख दस्त रजिस्ट्रेशन होतात. आणि स्टॅम्प ड्युटीचं जे कलेक्शन आहे, विच इज द सेकंड हायेस्ट इन द स्टेट, so 28,000 crore last year we have collected the amount, 28,000 crore, which is second after GST. GST is the first one. आणि एवढं प्रचंड हे होत असताना डिपार्टमेंटनं हळूहळू प्रोग्रेस करायचा ठरवला. पूर्वी एकदम सगळं ते मॅन्युअली होतं. मॅन्युअली नंतर मग झेरॉक्स सिस्टीम आली. झेरॉक्स सिस्टीम नंतर 2002 ला सरिता म्हणून ही सिस्टीम सुरू झाली. त्याच्यात कॉम्प्युटर बेस्ड सुरू झालं. दिस इज द ओनली डिपार्टमेंट ऑफ स्टेट who has started computerization in 2002, first department to start computerization. 2002 मध्ये सरिता होतं, त्यावेळेस एकच येतं की we will return your document within 30 minutes. We will scrutiny तुमची पूर्ण झाल्यानंतर योग्य तरच दस्त नोंदणी करायचा. अदरवाईज तो तुम्हाला परत रिफ्यूज करून देत होतो आम्ही, आणि योग्य असेल तरच करायचं, आणि 30 मिनिटात तुम्हाला तो दस्त देत होतो. 2012 पर्यंत आम्ही सरिता प्रणाली वापरली. त्याच्यानंतर आय सरिता मध्ये आलं. आय सरिता मध्ये हे काय आहे? आय सरिता मध्ये सगळं ऑनलाईन आहे. ऑटोमॅटिक तुम्हाला तुमचं जो इंडेक्स आहे, दस्त स्कॅन होतो, तो तुम्हाला इमिजिएट मिळतो, इंडेक्स टू इमिजिएट मिळतो. ही प्रणाली आणि प्रिझर्वेशन ऑफ रेकॉर्ड्स हे जे महत्वाचं आहे, हे 2000 पर्यंत मॅन्युअली आहे. आज पण ते मॅन्युअली आहे. 2002 पासून 2012 पर्यंत सीडी आम्ही राईट करत होतो, आणि सीडीच्या स्वरूपात आहे. नंतर ते हार्ड डिस्क बनवून ते ठेवलेलं आहे. आणि 2012 नंतर आय सरिता मध्ये ते डायरेक्ट वेब बेस्ड केलेलं आहे. आणि आता आपण ई रजिस्ट्रेशनवर अनिल एक मिनिट. अनिल एक मिनिट. आता आपला एखादा 2 मिनिटांनी सेशन एखादा ब्रेक होईल प्रोसिजर प्रमाणे, तर त्याच्यानंतर सगळेजण परत रिजॉईन व्हा. मध्ये एखादा मिनिटाचा डिले होईल. फक्त सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की परत जॉईन व्हा, जरी सेशन डिस्कनेक्ट झाला तरी. ठीक आहे अनिल, सगळ्यांनी कंटिन्यू करा. परत कंटिन्यू अनिल, कंटिन्यू. ई रजिस्ट्रेशन आपण सुरू झालेलं आहे. ई रजिस्ट्रेशन हे फक्त आता लिव्ह अँड लायसन्स आपण जे करतो. फॉर युअर इन्फॉर्मेशन, प्रत्येकाला माझी विनंती आहे, लिव्ह अँड लायसन्स हा डॉक्युमेंट आपण कंपल्सरी डॉक्युमेंट मध्ये घेतलेला आहे. तर बरेच आपल्याला आपले जे वकील मंडळी असतात ते सांगतात की नोटरी करा, त्याची अडचण होऊ शकते. गेट इट रजिस्टर, इट इज अवेलेबल ऑन वेबसाईट. त्याचं टेम्पलेट केलेलं आहे. जस्ट फिल अप द टेम्पलेट अँड सबमिट द डॉक्युमेंट. लिव्ह अँड लायसन्स कंपल्सरी आहे, आणि पोलीस व्हेरिफिकेशनला पण ते ऑटोमॅटिक जात आहे. आणि जे तुम्ही डॉक्युमेंट बिल्डर, जे कोणी बिल्डर व्यवसाय जर करत असतील त्यांच्यासाठी ई रजिस्ट्रेशनची फॅसिलिटी आपण बिल्डरला दिलेली आहे. डायरेक्ट बिल्डर टू फर्स्ट सेल पार्टी तुमच्या ऑफिसमध्ये बसून तुम्ही ई रजिस्ट्रेशन करू शकता. फक्त रिसेल जे आहे अजून त्याच्यात डेव्हलपमेंट झालेली नाही, पण लिव्ह अँड लायसन्स आणि अग्रीमेंट फॉर सेल डायरेक्टली फ्रॉम द बिल्डर
that can be registered as the e-registration. दुसरी एक गोष्ट आहे, समजा डॉक्युमेंट मध्ये आपण असं म्हणतो की कोण बघतंय आपल्याला, कोण विचारणार आहे आपल्याला. मी अनिल पारखे आहे, मी मॅनेज केले 2 लोक, हो हे अनिल पारखे आहेत, मी सगळे फ्रॉड पेपर मॅनेज केले, तर हा दस्त व्हॅलिड होईल का? किंवा लक्षात आलं तर तुम्हाला काय पेनल्टी करता येईल का? वेदर दॅट पॉवर्स विथ द सब रजिस्टर और